मंडळी नमस्कार. लोककलेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात नाव गाजविणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कलाभूषण रघुवीर खेडकर यांना देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. एका विशेष समारंभात रघुवीर खेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळताच आपण भारावून गेलो आहोत. अनेक वर्षानंतर तमाशासारख्या कलेला पुरस्कार मिळाल्याचा आनंद आपणास आहे. आपला पद्मश्री पुरस्कार आपल्या आई कांताबाई सातारकर आणि तमाशा सृष्टीला समर्पित करत आहोत, अशी प्रतिक्रिया रघुवीर खेडकर यांनी यावेळी दिली. पद्मश्री पुरस्कार जाहीर होत असताना रघुवीर खेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील यात्रेत तमाशा फड उभा करत असताना त्यांना ही बातमी समजली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, मी लोककलावंत रघुवीर खेडकर. आज मला पद्मश्री पुरस्कार घोषित झालेला आहे आणि त्यांनी मी अगदी भारावून गेलेलो आहे. मी 1969ला स्टेजवर उभा राहिलो ते आत्तापर्यंत. आता माझं वय 65 आहे. म्हणजे 53 वर्ष मी कलेची सेवा केली, रसिकांची सेवा केली, समाजकार्य केले, देवळं बांधली, शाळा बांधल्यात, वाचनालय बांधलेत, व्यायामशाळा बांधलेल्या आहेत, रोड करून दिलेले आहेत, पोलीस चौक्या बनवून दिलेल्या आहेत. एवढं कार्य मी माझ्या या कलेतून केलेलं आहे आणि त्याची पावती आज मला मिळते. त्याबद्दल मी कृत आहे. आणि दुसरं, हा पुरस्कार मी माझ्या आई कांताबाई सातारकर आणि आमची संपूर्ण तमाशा सृष्टीला समर्पित करणार आहे. किती आजपर्यंत आपण तमाशाचे प्रयोग केले? वगनाट्य किती लिहिली स्वतः? नाही, वगनाट्य मी स्वतः नाही लिहिली, पण मी एकूण 50 वगनाट्यात कामं केलेली आहेत आणि 50 वेगवेगळे लेखक, 50 वेगवेगळे दिग्दर्शक, 50 वेगवेगळे सहाय्य कलाकार असं मी आत्तापर्यंत केलेलं आहे. आणि जवळजवळ 20,000 प्रयोग मी आत्तापर्यंत केलेले आहेत. तुमचं मूळ गाव, जन्म कुठलं? आणि माझा जन्म मुंबईचा. आमचं मूळ, माझ्या वडिलांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात खेड, म्हणून आम्ही खेडकर. आता साधारण कसा प्रवास असणार आहे आणि काय केंद्र सरकारचं कसे आभार मानाल? काय सांगाल मोदी सरकारला? त्यांचे तर खूप आभार आहे, कारण त्यांनी 75 वर्षांनंतर तमाशा सृष्टीचा विचार करून तमाशा सृष्टीला हा पुरस्कार दिलेला आहे. त्यांचे आभार मानणं मी कसं विसरेन. त्यांचे नक्की आभार मानतो. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे.